मकर राशी. येत्या गुरुवारी हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडव्याचा मांगलिक सण साजरा करण्यासाठी सज्ज आहे. तेव्हा आकाशातील ग्रह नक्षत्रांची एक अशी अजब आणि दुर्मिळ रचना जुळून येणार आहे, जी गेल्या 11 वर्षात कधीही पाहिली गेली नव्हती. हा दिवस केवळ नवीन वर्षांची सुरुवात नसेल, तर तुमच्या आयुष्यातील एक अनाकलनीय वादळाची चाहूल ठरणार आहे. या काळात स्वयं भगवान भोलेनाथांची एक अशी गुप्त शक्ती तुमच्या अवतीभोवती संचार करणार आहे, ज्याचा तुम्हाला क्षणोक्षणी अनुभव येईल. पण सावधान, ही शक्ती एकतर तुम्हाला शून्यातून राजा बनवू शकते किंवा तुमची थोडीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटातही ढकलू शकते. त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. मकर राशी. गेल्या काही काळापासून ज्या प्रचंड संघर्षाचा किंवा मानसिक तणावाचा सामना करत होतात, त्या सर्व वेदनांचा आणि कष्टांचा आता शेवट होण्याची वेळ आली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या आयुष्यात अशा 3 भयंकर मोठ्या आनंदाच्या बातम्या येऊन धडकणार आहेत, ज्याने केवळ तुमचे घरच नाही तर संपूर्ण समाज थक्क होईल. लोक तुमच्या नशिबाचे कौतुक करताना थकून जातील. पण या बातम्यांच्या मागे दडलेले ते रहस्य काय आहे आणि तुमच्या जीवनाचे चक्र अचानक 180 अंशात कसे फिरणार आहे, हे जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. मकर राशी. लक्षात ठेवा, नशीब जेव्हा दार थोठावते तेव्हा ते फार काळ वाट पाहत नाही. तुमची छोटीशी चूक या सुवर्ण संधीला तुमच्या हातातून निसटून देऊ शकते. या व्हिडिओमध्ये केवळ तुमच्या यशाचे मार्गच सांगितले नाहीत, तर अशा काही धोक्यांच्या सावल्या आणि सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत, ज्या ऐकल्याशिवाय तुम्ही पुढे पाऊल टाकलात तर मोठे नुकसान सोसावे लागू शकते. भोलेनाथांचा हा संकेत तुमच्यासाठी वरदान आहे की परीक्षा, हे सर्व रहस्य आता समोर येणार आहे. जर तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल आणि येणाऱ्या 7 दिवसात होणाऱ्या बदलांचे साक्षीदार व्हायचे असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा. मकर राशी. या येत्या गुरुवारी गुढीपाडव्याचा अत्यंत पवित्र मुहूर्तावर तुमच्या कुंडलीत एक असा अमृत सिद्धी योग तयार होत आहे, जो गेल्या 11 वर्षांपासून शांत होता. मकर राशीवर असलेल्या शनिदेवाच्या प्रभावामुळे तुम्ही आजवर जो प्रचंड संघर्ष केला, त्या कष्टांची फळं देण्याची वेळ आता आली आहे. या गुरुवारी आकाशात ग्रहांची अशी काही दुर्मिळ रचना होत आहे, ज्यामुळे देव आदिदेव महादेव स्वयं भगवान भोलेनाथ तुमच्या नशिबाची गुढी स्वतःच्या हाताने उभी करणार आहेत. हा काळ तुमच्यासाठी केवळ एका दिवसाचा बदला नसून तुमच्या आयुष्यातील पुढील सुवर्ण काळाची एक शक्तिशाली नांदी ठरणार आहे. मकर राशी. या गुरुवारी पहाटेपासूनच तुम्हाला तुमच्या अंतरात्म्यातून एक वेगळाच आत्मविश्वास जाणवू लागेल. जणू काही एखादी दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहून तुम्हाला कठीण निर्णयांमध्ये साथ देत आहे. गेल्या 11 वर्षात तुम्ही ज्या संधी गमावल्या किंवा ज्या कामांमध्ये तुम्हाला शेवटच्या क्षणी अपयश आले, ती सर्व कामे आता भोलेनाथांच्या आशीर्वादाने कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. तुमच्या राशीतील ग्रहांचे हे शुभ परिवर्तन तुमच्या व्यक्तिमत्वात असा काही बदल घडवून आणेल की तुमच्या शत्रूंनाही तुमच्यासमोर नतमस्तक व्हावे लागेल. मकर राशी. हा काळ तुमच्या भाग्याचा सूर्योदय घेऊन आला आहे, हे तुम्हाला या गुरुवारी नक्कीच जाणवेल. मकर राशी. ह्या 11 वर्षानंतरचा महायोग तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच म्हणून काम करणार आहे. या गुरुवारी घडणाऱ्या घटना तुमच्या भविष्यातील यशाचा पाया रचतील. भगवान भोलेनाथांची ही विशेष कृपा तुमच्या आर्थिक विवंचना दूर करून तुम्हाला मानसिक शांतता प्रदान करेल. पण लक्षात ठेवा, हा दैवी आशीर्वाद टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कर्मावर आणि श्रद्धेवर ठाम राहावे लागेल. या गुढीपाडव्याला नेमकी कोणती 3 गुपिते तुमच्या आयुष्यात उघड होणार आहेत आणि भोलेनाथांचा हा संकेत तुम्हाला कोणत्या मोठ्या आनंदाच्या बातमीकडे घेऊन जाणार आहे, हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी संपूर्ण ऐका. मकर राशी. हा येणारा गुरुवार तुमच्या संपूर्ण घरासाठी एक ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जेव्हा तुम्ही मांगल्याची गुढी उभाराल, तेव्हा तुमच्या कुटुंबात एकापाठोपाठ एक अशा 3 भयंकर मोठ्या आनंदाच्या बातम्या येऊन धडकतील, ज्याने घराचे नंदनवन होईल. या बातम्या इतक्या सुखद असतील की गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या घरावर असलेली चिंतेची सावली एका क्षणात नष्ट होईल. यातील पहिली बातमी घरातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याशी किंवा दीर्घकालीन आजारातून मुक्ती मिळण्याशी संबंधित असू शकते, ज्यामुळे घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमलेल. मकर राशी. दुसरी मोठी बातमी तुमच्या मुलांच्या प्रगतीशी किंवा घराण्यातील एखाद्या मोठ्या यशाशी निगडीत असेल, त्यामुळे समाजात तुमचा मानसन्मान दुपटीने वाढेल.
तिसरी आणि सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे घरातील प्रदीर्घ काळापासून चाललेले संपत्तीचे वाद किंवा नात्यांमधील कडवटपणा या गुरुवारी कायमचा संपुष्टात येईल. साक्षात भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या घरात एक असे चैतन्य निर्माण होईल की जणू काही सुख समृद्धीने तुमच्या उंबरठ्यावरच ठाण मांडले आहे. या बातम्या ऐकताच तुमचे डोळे आनंद अश्रूंनी भरून येतील हे मात्र निश्चित. मकर राशी, करिअरच्या बाबतीत तर हा गुरुवार तुमच्यासाठी सुवर्ण योग घेऊन आला आहे. गेल्या 11 वर्षांपासून जे जमिनीचे व्यवहार अडकले होते किंवा कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात अडकलेला तुमचा हक्काचा जमीन जुमला होता तो आता तुमच्या ताब्यात येण्याची प्रबळ शक्यता निर्माण झाली आहे. मालमत्तेशी संबंधित कोणताही जुना वाद या दिवशी तुमच्या बाजूने सुटण्याचे संकेत मिळत आहेत. जे लोक रिअल इस्टेट किंवा शेताशी संबंधित व्यवसाय करतात त्यांना गुरुवारी असा काही मोठा करार मिळेल की तुमची आर्थिक परिस्थिती एका रात्रीत बदलून जाईल. हे तुमच्या मेहनतीचे आणि नशिबाचे एक अनोखे मिलन ठरेल. मकर राशी, नोकरी करणाऱ्यांसाठी हा दिवस एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा इतकी उजळेल की तुमचे वरिष्ठ तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवतील, ज्याचे रूपांतर लवकरच मोठ्या पदोन्नतीत किंवा पगारवाढीत होईल. व्यवसायात प्रगतीचे असे काही गुप्त मार्ग तुम्हाला सापडतील जे तुमच्याच प्रतिस्पर्ध्यांनाही कळणार नाहीत. नशिबाच्या या रेषा तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहेत जिथे तुम्ही केवळ आर्थिकरित्याच नाही तर सामाजिकरित्याही अत्यंत बलवान व्हाल. पण या यशाच्या प्रवासात कोणती एक चूक तुमचे नुकसान करू शकते तर ऐका. मकर राशी, या गुरुवारी गुढीपाडव्याच्या मांगलिक सण तुमच्या नात्यांमध्ये प्रेमाचा नवा साखर पेरणी करणारा ठरेल. गेल्या काही काळापासून तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये जे मानसिक अंतर निर्माण झाले होते किंवा जे लहान सहान कारणावरून खटके उडत होते त्या सर्व वादांची होळी या दिवशी होईल. भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला एखाद्या भक्कम ढालीसारखी मिळेल जी तुम्हाला कठीण काळातून बाहेर काढण्यास मदत करेल. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी एखादे नवीन आणि आयुष्यभर साथ देणारे नाते या गुरुवारी चालून येऊ शकते. हे नवीन नाते केवळ तुमच्या आयुष्यात आनंदच आणणार नाही तर तुमच्या प्रगतीसाठी एक मोठी प्रेरणा ठरेल. मकर राशी, नशिबाची ही गुढी उंच उभारत असताना एक सावधानतेचा इशारा लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. यशाच्या या शिखरावर पोहोचत असताना तुमच्या स्वभावात थोडासा अहंकार किंवा हट्टीपणा येण्याची शक्यता आहे जो तुमच्या बनत आलेल्या कामांना बिघडू शकतो. या गुरुवारी कोणाशीही वाद घालताना आपल्या वाणीवर ताबा ठेवा आणि कोणालाही उधार पैसे देणे टाळा, कारण या दिवशी दिलेले धन परत मिळण्यास अडथळे येऊ शकतात. तुमची प्रगती पाहून जळणारे लोक तुमच्या विरुद्ध गुप्त कारस्थान करू शकतात, त्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या योजनांची गुप्तता राखा. नशिबाची साथ मिळत असली तरी अति आत्मविश्वास तुम्हाला धोक्यात टाकू शकतो हे विसरू नका. मकर राशी, या गुरुवारी तुमच्या यशाला धार्मिक सुरक्षा कवच देण्यासाठी एक विशेष उपाय आवर्जून करा. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि शिवालयात जाऊन भगवान भोलेनाथांना बेलाची पाने अर्पण करून अभिषेक करा. त्यानंतर घरी आल्यावर गुढी उभारताना त्यात कडुलिंबाच्या पानासोबत एक तांब्याचे नाणे बांधा जे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करेल. हे उपाय तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून यशाचा आणि शांततेचा नवा सूर्योदय निश्चितपणे घडवून आणतील.